महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे। अनेक मंडळांनी विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे। सोलापूर शहरात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या प्रमाणात साजरी होते। शिवजन्मोत्सवानिमित्त शिवभक्तांसाठी आणि बंदोबस्तासाठी असणाऱ्या पोलीस बांधवांसाठी तसेच शहर जिल्ह्यातून येणाऱ्या शिवप्रेमींसाठी 25,000 शिवभक्तांसाठी शिवभोजनाचे आयोजन थोरला मंगळवेढा तालीम मंडळातर्फे करण्यात आले आहे। शिवजयंतीच्या सोलापूर शहरात भव्य मिरवणुका निघतात। शहरातील हॉटेल बंद असतात। मिरवणूक पाहण्यासाठी आलेल्या शहर आणि जिल्ह्यातील शिवप्रेमींची गैरसोय होते। हे लक्षात घेऊन मिरवणुकीस फाटा देऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी शिवभक्तांना पोटभर जेवण देऊन शिवभक्तांना तृप्त करण्याचा उपक्रम थोरला मंगळवेढा तालीमच्या वतीने मागील अनेक वर्षांपासून सुरू आहे। सुरुवातीस 5,000, 7,000, नंतर 11,000, 15,000, 21,000 शिवभक्तांनी भोजनाचा आस्वाद घेतला। या उपक्रमाचे संपूर्ण महाराष्ट्रभर कौतुक झाले आहे। मिरवणूक बंदोबस्तासाठी असलेल्या पोलीस बांधवांची जेवणाची होणारी आभाळ लक्षात घेऊन पोलीस बांधवांसाठी स्वतंत्र व्यवस्था आहे। महिला तसेच लहान बालकांसाठी स्वतंत्र व्यवस्था आयोजकांकडून करण्यात आली आहे। 19 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत हा उपक्रम छत्रपती शिवाजी महाराज चौकातील यात्री कॉटेज येथे बाजी अण्णा मठाजवळ टेबल खुर्चीवर शिवभोजन होणार आहे। सर्व शिवभक्तांनी याचा लाभ घ्यावा। यावर्षी 25,000 शिवभक्तांना भोजन देण्याचा संकल्प असल्याची माहिती थोरला मंगळवेढा तालिमीचे आधारस्तंभ शिवसेना जिल्हा प्रमुख अमोल बापू शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली। कुशल संघटक संकेत भाऊ पिसे, अमोल राजे भोसले, अनिकेत दादा पिसे व थोरला मंगळवेढा तालीमचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या नियोजनात हा उपक्रम होणार आहे। शिवभोजन कार्यक्रमाचे उद्घाटन पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या हस्ते शिवपूजन करून करण्यात येईल। या प्रसंगी सोलापूर महानगरपालिका आयुक्त शीतल तेलिउगले, पोलीस उपायुक्त विजय कबाडे, शिवसेना संपर्क प्रमुख प्राध्यापक शिवाजीराव सावंत, अक्कलकोट अन्नछत्र मंडळाचे जन्मंजय राजे भोसले, बिपिन भाई पटेल, राजाभाऊ सरवदे, महेशजी गादेकर, दास शोळके, शहाजी पवार, नरेंद्र काळे, चेतन नरोटे यांच्यासह शहरातील मान्यवर तसेच अधिकारी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न होणार आहे। स्वागत करतो। सालाबादाप्रमाणे थोरला मंगळवेढा तालीम शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने या वर्षी सुद्धा जे ग्रामीण भागातून शिवभक्त छत्रपती शिवाजी महाराजांची मिरवणूक पाहण्याकरता शहरात उपस्थित असतात अशा शिवभक्तांसाठी शिवभोजनाची व्यवस्था मंडळाच्या वतीने केलेली आहे। त्याचबरोबर खास या सगळ्या मिरवणुकीसाठी बंदोबस्तात असलेले पोलीस बांधव, सर्व पोलीस बांधवांसाठी सुद्धा भोजनाची व्यवस्था केलेली आहे। या भोजनाचं वैशिष्ट्य असं आहे की या मंडळाला या उपक्रमाला 6 वर्ष सातत्याने आम्ही पूर्ण करत आहोत। 6वं वर्ष करत असताना पहिल्या वर्षी ज्या पद्धतीनं संपूर्ण जेवण टेबल खुर्चीवर ही जी या जेवणाचं विशेषता आहे ती अजून तशीच कायम ठेवलेली आहे। या वर्षी सुद्धा जेवणामध्ये टेबल खुर्चीवर व्यवस्था असणार आहे। जेवणामध्ये भात, पुरी, भाजी, अजून राईस हे सगळे 5 पदार्थांचं मिश्रण या जेवणामध्ये असणार आहे। संपूर्ण जेवण हे असणार आहे। हे जेवण कुठेही वाटप नाही आहे, म्हणजे शिवभक्त कुठेही हात पसरून काहीतरी अन्नदान ग्रहण करताय अशा पद्धतीची या भावनेतून हा कार्यक्रम उपलब्ध आपण करत नाही। तर आपण ज्या पद्धतीने आपल्याकडे येणाऱ्या पाहुण्यांना घरात बसून आल्यानंतर सन्मानाने टेबल खुर्चीवर जेवणाला बसवतो अशा पद्धतीचं जेवणाच्या पंक्ती वाढून हा उपक्रम आपण साजरा करतोय। जेवण ही काय खूप मोठी गोष्ट आहे असं मी मानत नाही, पण खऱ्या अर्थाने ग्रामीण भागातून दूरवरून आलेला कार्यकर्ता सकाळी लवकर सोलापुरात येतो आणि सकाळी लवकर आलेला रात्री मिरवणुका उशिरा बघून जात असताना पुन्हाही बरोबर आलेल्या कार्यकर्त्याचे हॉटेल बंद असतात, त्यांची मोठ्या प्रमाणात तारंबळ होते। तर अशा लोकांची सेवा करायला मंगळवेढा तालीम मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना मिळते हे आम्हीच आमचं भाग्य समजतो की जेणेकरून छत्रपती शिवाजी महाराजांच्या या मोठ्या भव्य मिरवणुकीमध्ये आपलाही काहीतरी सहभाग असला पाहिजे या उद्देशाने आम्ही हा कार्यक्रम करतोय। या कार्यक्रमाला कुठलीही राजकीय पक्षाची झालं नाही आहे। सर्व पक्षाच्या लोकांना, सर्व सामाजिक संघटनेला एकत्रित करून त्यांना तिथे उपस्थित आणून हा कार्यक्रम केला जातो। या कार्यक्रमाला आपले पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या उपस्थितीमध्ये आणि महापालिकेचे आयुक्त तेली मॅडम, अक्कलकोट अन्नछत्र मंडळाचे अध्यक्ष जन्मंजय राजे भोसले, तसेच खास कोल्हापूरवरून आमचे मित्र सागरभाई चव्हाण, शिवाजीराव सावंत व शहरातील अन्य
पदाधिकारीच्या उपस्थितीमध्ये आपण